आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात चर्चेचा विषय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यातून मिळणारे 1500 रुपये आता 2100 होतील असं वचन महायुतीने दिलं होतं. पण आता काय झालं? ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चला जाणून घेऊया काय आहे हा सगळा गोंधळ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमेच. महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सगळ्यांच्या चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. पण 2024च्या निवडणूक प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं की ही रक्कम लवकरच 2100 रुपये होणार. पण आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कोणीही 2100 रुपये देण्याचं वचन दिलेलं नाही. हो, बरोबर ऐकलं. झिरवळ यांचं म्हणणं आहे की सरकार सध्या 1500 रुपये देण्यावरच लक्ष केंद्रित करते, कारण राज्याचं बजेट आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे 2100 रुपयांचं स्वप्न सध्या तरी थांबलंय. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत लाखो महिलांना याचा फायदा मिळालाय. दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. आणि चांगली बातमी म्हणजे एप्रिल 2025चा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे. पण झिरवळ यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. ते म्हणतात महायुतीने निवडणुकीत मोठी स्वप्न दाखवली पण आता मागे हटतंय. मित्रांनो, ही बातमी तुमच्या गावात तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोलेमेच आपल्या यूट्यूब चॅनलला.